तुम्ही मला इन्स्ट्रक्शन द्या ना, मी करते. अगं राहू दे. आणि खरं सांगू का, स्वयंपाक करणं हे माझ्यासाठी तर मेडिटेशनच आहे. म्हणजे ना, आमच्या घरात लहानपणापासून असा रूल आहे की स्वयंपाक करताना डोक्यात मनात कुठलेही चुकीचे निगेटिव्ह विचार येऊ द्यायचे नाहीत. त्यामुळे ना कुठेतरी स्वयंपाक करताना असं शांत होऊन जातं मन. झालं की नाही मेडिटेशन? हो मॅडम, पण मी करते ना. बरं, एक काम कर, ही मिरची आणून दे इथली. तुम्ही कामावरून दमून आला असाल ना, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. घरी येऊन स्वयंपाक केला ना की माझा थकवा सगळा निघून जातो. मॅडम, ही फोडणी पण वेगळीच आहे ना? अगं वेगळं असं काहीच नाहीये. साधी लाल मिरची आहे आणि जिरं आणि मोहरीची फोडणी आहे. कोशिंबिरीला छान स्वाद येतो. मॅडम, तुम्ही मला तुमच्या रेसिपीज शिकवा. हो नक्की. अगं हे काय, हे सगळं जेवणाचं तू का करतेस आनंदी? रोहिणी आहे ना? रोहिणी, नाही नाही आजी, ऍक्च्युली मीच म्हणाले तिला की मी करते स्वयंपाक. मला खूप इच्छा होती एकदा तरी स्वयंपाक करायची. चालेल ना? ठीक आहे, पण एरवी ज्याचं काम आहे त्यालाच करू दे. हो आजी. आजी पण मी राजवाड्यांना सांगू नका सगळा स्वयंपाक मी केलाय. बरं, जेवायला घ्या, वेळ झाली जेवायची. काय झालं सिस, तू इतकी डाऊन का आहेस अशी? काही नाही ग सासूबाई. ए तुला आठवतंय आपल्या लहानपणी आजूकडे एक टेप रेकॉर्डर होता. त्याचं काय, तो बिघडला की कॅसेट कशी सारखी सारखी चालायची. शी इज दॅट बिघडलेला टेप रेकॉर्डर. काही काय? अगं हो, त्या कंटिन्युअसली बोलतात यार, सारखी एकच गोष्ट कंटिन्युअसली बोलतात. इट बिकम्स सो टायरिंग, यू नो. सो एक्झॉस्टेड आय एम. कळतोय मला तुझा त्रास, तुला किती त्रास होतोय ते. या सगळ्या स्ट्रेसमुळे ना तुझ्या डोळ्याखाली बघ कसे डार्क सर्कल आलेत. व्हॉट, रिअली? येस, बघ. हो यार. ओ माय गॉड यार, अर्पिता ताई, व्हाय इज शी अनहॅपी यार? त्या नुसत्या अनहॅपी नाहीयेत, त्या इरिटेटिंग आहेत. याआधी पूर्ण फॅमिलीचा कंट्रोल त्यांच्या हातात होता, म्हणजे सगळेजण त्यांचं ऐकायचं, त्यामुळे त्या हॅप्पी होत्या. आता तू त्या घरात आली आहेस, सो सगळेजण तुझं ऐकतायत, त्यांच्याकडे कोणी लक्षच देत नाहीये. मी तुला एक ऍडवाइस देऊ? प्लीज प्लीज अर्पिता ताई, यू आर एक्सपर्ट इन दिस एरिया, सो प्लीज. हो हो हो, हे बघ, तुला जसं हवंय ना तसं तू जग. त्यांचं अजिबात काही ऐकू नकोस, लक्षच देऊ नकोस. त्यांना जे करायचंय, जे बोलायचंय ते बोलू दे, पण तुझ्या मनाला काय वाटतंय ते तू कर. इनफॅक्ट रोहनचं पण काही ऐकू नकोस. नाही नाही, रोहन इज नॉट अ प्रॉब्लेम. ही इज परफेक्ट. इनफॅक्ट ही लव्स मी अ लॉट, ही सपोर्ट्स मी अ लॉट. ओनली प्रॉब्लेम इज दिस सासूबाई यार. फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. बरं मला सांग, न्यू इयर पार्टीचं कुठपर्यंत आलंय? You know what? You're right. I am going to live my life the way I want. पार्टीचा प्रेप मी सुरू केलंय, कारण तसंही घरात बाबांचा आणि रोजचा सपोर्ट आहेत. सो पार्टी तर मी करणारच, आणि तेही घरी. गुड, करच तू पार्टी. पण तुझ्या सासूने होऊ नाही दिली पार्टी, तर मग काय करणार आहेस तू? मी तसं होऊच नाही देणार. काही झालं तरी मी पार्टी करणारच, आणि जर नाही करू दिलं ना तर मी ते घर सोडून निघून जाणार. ऑन केलं तरी जाऊन चुगल्या केल्या. समजते का ही स्वतःला? सर, समर सर घरी गेली. गुड. आता तुला जे सांगितलंय ते कर. ओके सर. आणि ऐक, हां, नो मिस्टेक्स. येस सर. You idiot. सर काय करताय? Just shut up. Just shut up.
मागात पडणार आहे तुला, सोडणार नाही मी तुला. आणि शेवटचं सांगतो, एक तर नोकरी सोड, नाहीतर हट्ट सोड. सर प्लीज प्लीज, तुम्ही मला का त्रास देताय? तुम्हा गुड लुकिंग मुलींचा हाच प्रॉब्लेम आहे. जरा भाव दिला की लगेच मात चढतो तुम्हाला. पण तुला आयडिया नाहीये तू कोणाच्या वाकड्यात शिरलीयस. शेळके, येस सर. असेल नसेल तेवढी सगळी कामं द्यायला, आणि ती आजच संपली पाहिजेत. आणि दिलेली कामं जर संपली नाहीत तर कामावरून काढून टाका. येस सर. सर प्लीज सर. हा बाबा. सश युअर फेवरेट. पास ना प्लीज. अधिरा, हे काय ग? बाबा, दिस इज कॉल्ड एज हमस. हमस. आणि हे जे काही खायला दिलेस याचं नाव? दिस इज स्टफ्ड पिटा ब्रेड. ओ, स्टफ पिटा ब्रेड. या करेक्ट. हे कशाबरोबर खायचं? हे हमस मध्ये असं डिप करायचं आणि खायचं. ओके ओके. वा, अप्रतिम. है ना मला आवडलं. बाबा? तुम्ही ना हे घ्या, चिली सॉस घ्या. यू विल लव्ह इट. अगं नाही, नको. हे छान आहे. काय अधिरा, लागतं एकदम. आई, हे फूड असंच असतं ओके. असं थोडं ब्लँड आणि सटल असतं. अशीच टेस्ट असते. अरे हे काय, हे नाही का रोहन, तुला मी आधी ती शिळी चपाती असायची ती तव्यावरती मस्तपैकी तेल लावून गरम करून कडक करून त्याच्यामध्ये भाजी घालून दुमडून द्यायचे, ते सेम टू सेम तर आहे तसं. आई याला चपाती म्हणून ह्याचं इन्सल्ट नका करू हं. खूप चांगल्या ठिकाणाहून मागवलेलं हे टेस्टी फूड आहे. सो याला अशी नावं ठेवून ह्याचा इन्सल्ट नका करू प्लीज. अरे वा, हे बरं आहे. बाहेरून आणलेले पदार्थ सगळे आवडतात हा, त्यांचा रेस्पेक्ट करायचा. आणि घरातल्या माणसांचा रेस्पेक्ट नाही करायचा. तर घरातल्या माणसांचा रेस्पेक्ट पण करा. त्यांचा इन्सल्ट केलेला चालतो काय तुम्हाला? आणि याचा इन्सल्ट केलेला तुम्हाला नाही चालत. बघा, याचा इन्सल्ट करते मी. आई जरा शांत बसशील का प्लीज? आपण खातोय ना आता. मी का शांत राहू? आता मला नाही आवडलं तर मी नाही म्हटलं ना, त्यात काय एवढं. मग एवढे जर पदार्थ आवडतात मग घरी कधीतरी पदार्थ करून खायला दे म्हणावं.